पुणे जिल्ह्यातलं असं एक गाव की ज्या गावात संध्याकाळचे 6 वाजले की शेतकरी हादरतात, शेतकऱ्यांच्या अंगावर काटा येतो. आज नेमकं कोणाचं 2 एकर फस्त होणार? हो, या गावात दिवसभर जंगलात राहिलेल्या गायींचा एक मोठा कळप थेट रानामध्ये येतो आणि 2-2 एकर 3-3 एकर क्षेत्र फस्त करतो. गेल्या 4-5 वर्षापासून या समस्येला शेतकरी हैराण झालेत. अनेकांनी शेती पडीत ठेवली तर अनेकांनी शेतीला कंपाऊंड केलेलं आहे. नमस्कार. आपण अनेकदा पाहिलं असेल, लांडग्यांचं रेस्क्यू होतं, बिबट्याचं रेस्क्यू होतं, वाघाचं रेस्क्यू होतं, एवढंच काय सापांचं सुद्धा रेस्क्यू होतं. परंतु आता एका गावावरती गायींचं रेस्क्यू करायची वेळ आलेली आहे. मी आहे मोडव्याच्या जंगलामध्ये. बारामती तालुक्यातलं हे मोडवेचं वन खात्याचं जंगल आहे की ज्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक गायी आणि त्यांची वासरं किंवा वळू या ठिकाणी या जंगलामध्ये आहेत. दिवसभर या जंगलामध्ये राहतात आणि रात्रीच्या वेळी हे सगळेजण शेतकऱ्यांच्या शेतावरती तुटून पडतात. उभी पिकं 2-2 एकराची एका रात्रीत ते फस्त करतात. त्यामुळे गावकरी सगळे संतापून गेलेत, गावकरी हातबल झालेत. माझ्याबरोबर या गावचे सरपंच आहेत माझी आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या मिसेस ग्रामपंचायत सदस्य त्या वैभव मोरे पाटील. वैभवजी, काय साधारणपणे म्हणजे कसं झालेलं आहे, काय गावकऱ्यांना त्रास होतोय? साधारणतः एक 2 वर्षापासून आम्ही या गायी म्हणजे फॉरेस्ट मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. कारण की काय अडचण होती शेतकऱ्यांना की ज्यावेळेस जनावर फॉरेस्ट मध्ये येतात ती फक्त दिवसा असतात आणि संध्याकाळ झाली की 6च्या पुढे ते फॉरेस्टच्या बाहेर निघतात आणि जिकडे लोकांनी बाबा मका पेरली, लोकांनी बाबा कांदे केल्यात, लोकांनी ज्वारी बाजरी केली, जी पिकं केलेत ना त्याची तुडावतात आणि ते फक्त शेंडे खात्यात. त्याच्यामुळे एका साधारणतः 100च्या आसपास गायींचा कळप आहे. तर 100 गायी जर एखाद्या रानात गेल्या तर 2-2.5 एकर एका रात्रीत त्या म्हणजे फस्त करून टाकतात. तर म्हणजे बरेच वेळा आम्ही वन खात्याला, तुमच्या पशुसंवर्धन विभाग असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार असतील यांना निवेदनं दिली, जिल्हा अधिकाऱ्यांना याच्या बाबतीत पाठपुरावा केला. परंतु याच्यावर त्यांनी फक्त निवेदनं घेतली करतो. बऱ्याच वेळा म्हणजे वैयक्तिक आम्ही गावच्या स्वनिधीतून वर्गणी गोळा करून सुद्धा ही गाय बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काय अद्यापर्यंत यश आलेलं नाही. तरी ह्या बाबा आता परत दादांना आम्ही पत्र दिल्यानंतर त्यांनी ही रेस्क्यू टीम बाबा पाठवून दिलेली आहे. परंतु आता प्रयत्न चालू केलेला आहे. आज जंगलामध्ये किती लांब अंतरावरती चाललंय सगळे? साधारणतः एक 700-800 मीटरच्या आसपास अंतर असेल इथून. तिथं काय चाललंय? तिथं रेस्क्यू टीम आतमध्ये आहे आणि त्याच्या बाजूने गावातले सर्व गावकरी फिरत आहेत की बाबा काय घेऊन चालला तुम्ही? जे म्हणजे तिथं गावातली मुलं किंवा रेस्क्यू टीम वाले आले त्यांना वडापाव खाण्यासाठी चालू. गावाचं अंतर खूप लांब आहे. गाव इथून 3.5 किलोमीटर अंतर आहे. मला एक सांगा, ह्या जंगल आता गायी राहिल्याच ना, त्या जंगल गाय झालं ना, वन गाय? हो, हिंस्र गायी झालेली आहे. बरं, त्या हुशार आहेत का? दिवसात तिथे थांबून रात्रीच्या वेळी बरोबर शेतावर येत आहेत? त्यांना म्हणजे ते माणसाप्रमाणे त्यांना पण म्हणजे बुद्धी आहे. जर समजा आपण त्या गाय पकडण्यासाठी आम्ही काय केलं तर एक 200 फूट लांब आणि एक 10 फूट खोल आणि 10 फूट रुंदीची चर घेतली होती. परंतु गायींच्या काय लक्षात आलं काय समजलं नाही, 200 मीटर वरून त्या गायी तिथून माघारी फिरल्या. म्हणजे गायी माणसागतच हुशार आहेत. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतोय? नाही, ज्यादा म्हणजे अतिशय त्रास आहे. आणि काय होतंय, लोक रातची म्हणजे हे गाय वावरात येऊ नयेत स्वतःच्या म्हणून रातची वावरात झोपायला पण असतात. परंतु गाय काय होतंय, एक 10 मिनिटं माणूस इकडे तिकडे झाला की त्या टायमिंग मध्ये त्या गाय पूर्ण शेती फस्त करून टाकतात. आतापर्यंत किती एकर शेती ह्याने उद्ध्वस्त केली असेल? एक साधारणतः दरवर्षी म्हणजे हे चालूच आहे. प्रत्येक अशी कुठलीच व्यक्ती नाही गावात की त्याच्या रानात येऊन गाया गेल्या नाहीत नुकसान करून. बर. आणि आता हे कुठून आले, टीम कुठून आली? ही टीम काय बारामतीतले, काय पुण्यातले, काय मुंबईकडचे आहेत त्यात. अच्छा, किती जण आहेत? हे साधारणतः एक 20 जण आहेत. त्यांच्या 3 गाड्या आहेत. बर. आणि 20 लोक आहेत त्यात. किती गाया ते एकत्र नेऊ शकतील एका वेळेस? नाही, त्यांचं काम फक्त गाय म्हणजे इंजेक्शन भूल देऊन म्हणजे फक्त भूल देणे आणि तिथून पुढे मग पकडण्यासाठी गावातली लोक आम्ही मुलं ही थांबवलेली आहेत की जेणेकरून बाबा त्यांना रस्सी लावून ते पॅक करून बांधून नंतर मग आम्ही गावात नेऊन कोंडावड्यात ठेवणार आणि कोंडावड्यात ठेवल्यानंतर परत शुद्ध आल्यानंतर एक 15-20 दिवस आम्ही सांभाळणार म्हणजे गावाच्या मार्फत आणि नंतर 15-20 दिवसानंतर कुठल्या गोशाळेला आम्ही त्यांना पुढे पाठवून देणार. बरं, ठीक. तर हे आता सध्या ह्या याच्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे मोडव्याच्या जंगलामध्ये, जिथं आता काही लोक पुढे गेलेले आहेत, काही मुलं पुढे गेलेत. माझ्याबरोबर सरपंच देखील आहेत आणि सगळ्या गावाने हा ठराव केलेला आहे की आपण या ठिकाणी जाऊन आता ह्या गायी पकडायच्या आणि त्यासाठी पुणे मुंबईवरून रेस्क्यू टीम
त्याचबरोबर वन खात्याचे कर्मचारी, पशुसंवर्धन खात्याचे कर्मचारी, अधिकारी यांना पाचारण केलेलं आहे आणि आतमध्ये 700-800 मीटरवरती हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. 100 पेक्षा अधिक गायींचा कळप आहे. आपण तिकडे जाणार आहोत. आता आपण मोडव्याच्या या जंगलामध्ये आहोत, वन खात्याच्या रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये. आणि आता बाकीचे सगळे ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत. माजी सरपंच वैभव मोरे पाटील तर आहेतच, पण याच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य आहेत काही जण. आता जर या रेस्क्यू टीमला जर गाय सापडल्या नाहीत तर तुम्ही काय करणार आहात? जर रेस्क्यू टीमला गायी सापडल्या नाही तर आम्ही राज्यपाल आणि राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना एक बाबा आम्हाला स्वेच्छा मरणाची तुम्ही परवानगी द्यावी. कारण की आम्ही तुमच्याकडे फार म्हणजे पाठपुरावा करून करून दमलो. लोकांना इतकं आतोनात नुकसान झालं की लोकांना आता जगावं की मारावं हा प्रश्न पडलेला आहे. आणि दुसरा एक पर्याय म्हणजे आम्ही गाव सर्व मिटिंग घेऊन व उपोषणाचं एक 15-20 दिवसात ह्याच्यावर निर्णय घेणार आहे. तुम्ही असंही एक बक्षीस जाहीर केलं होतं, ते बक्षीस काय होतं नेमकं? बक्षीस आम्ही काय केलं की बाबा लोकवर्गणी जमा करायची आणि 2.5 लाख रुपये जे गायी पकडून नेतील त्यांना द्यायचे. आणि त्याच्यानंतर बराच कालावधी गेला. आम्ही बहिष्कार टाकला होता मतदानावर. त्यानंतर काय लोकप्रतिनिधींनी स्थानिक इथल्या आम्हाला बोलवून त्याच्यावरती मिटिंग झाली. मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आले की बाबा आपण असं नाही असं करू. त्यांच्या माध्यमातून आज रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आम्ही परत एक पाठीमागे 5-6 दिवसापूर्वी एक 11 लाखाचं बक्षीस डिक्लेअर केलं, परंतु तसा पण काय अजून कोणाचा रिस्पॉन्स त्यासाठी पण आलेला नाही. 11 लाखाचं बक्षीस म्हणजे गाय पकडण्यासाठी, जे गाय पकडून जातील घेऊन जातील त्यांना आम्ही 11 लाख रुपये देतो. असं गोरक्षक त्रास देतात, जसं की गायींची हत्या होते असं समजलं तरी गोरक्षक त्यांना ते पकडतात किंवा करतात. मग गोरक्षकांना सांगितलं नाही का? गोरक्षकांना पण हा विषय माहिती आहे. आम्ही म्हणजे पेपरला सुद्धा दिलेला आहे, न्यूजला पण गेलेला आहे विषय, आणि प्रत्येक सरकारी ऑफिसला दिलेला आहे आणि बरेच गोशाळेवाल्यांना पण सांगितलं होतं. परंतु काय होतं, गोरक्षकांचा विषय असा आहे की ज्या अडचणीत लोकांना ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या अडचणी काय आहेत किंवा कुठं गाय कोण कत्तलखान्यात नेत असेल तर त्यांनी अवश्य ते अडवावं. त्याबद्दल आमचं म्हणजे त्या चुकीचं करणाऱ्याला दुजोरा अजिबात नाही. परंतु ज्या आम्हाला अडचण आहे ती एकटा आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु त्यात पण ती लोक अडचणी आणत असतात, तर ते काय बरोबर नाही. त्यांनी उलट्या आम्हाला मदत केली पाहिजे. आम्ही पण शेवटी हिंदूच आहोत. आम्ही अशी चुकीची घटना कधी करायला पाठबळ कुणाला देणार नाही. किती एकर क्षेत्र आतापर्यंत ह्या गायांनी हे केलं असेल? आतापर्यंत क्षेत्र आमचे ते बोलले 700 एकर आहे. बर, त्यांचं 1000 एकर क्षेत्र हा म्हणजे या पातळीवर ना रोजचं जरी राखण करून संध्याकाळच्या गाया लगेच सुरुवात करणार, 5-6च्या पुढे निघतात. बर, आमच्या अजून खाटा शेताने पडल्यात, काय काय खाटा कुजल्या, काय येऊन उपयोगी म्हणलं. काय लोकांनी शेती करायची सोडून दिलं, शेतीच बंद आहे पूर्ण. म्हणजे असं त्यांचं पडीकच ठेवलं. त्यांनी म्हणजे वारंवार प्रयत्न केलेले पाहून त्यांनी निर्णय घेतला की आपण न केलेली बरी. एवढा खर्च करायचा आपण, म्हणजे काकारणे असेल, नांगरणे असेल, पेरणे असेल, त्याचे उद्या खुरापणे असेल, त्याला पाणी असेल, औषधं, खत, बियाणं, म्हणजे काय त्याचा म्हणजे पूर्ण टोटल लॉस होतोय. आणि हे काय म्हणजे प्राणी येते तर रातच्यानं एका दिवसात पिकाचं पूर्ण नुकसान करून जातात. किती वर्षापासून होते? अहो 7-8-10 वर्ष झालं पूर्ण झालं, पण तेव्हा थोडक्या होत्या. बर, आता त्याचे उत्पन्न जे झाल्यामुळे त्यांना 2-3 एकर रोजच लागते. पण ते नाचत्यात निश्चित थाय थाय नाचून खात्यात बंदी, तुटतच नाही. थाय शेंड खाणार, कुठं काय करणार, एकदा शिकले म्हणजे ऐकणार, त्याचं पुरंच करणार काम द्यायचं. तर ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय झालेलं आहे, आम्ही पूर्ण वैतागलेलो आहे. आमच्या म्हणजे जीवनात काहीच अर्थ नाही. बरं कष्ट करायचं तरी कवर आखा गुन्हाला आम्ही असं त्रास पण देता येत का? आता ही पीक बघा तुम्ही समस्या ही लोक येऊन पंचमावे लोकांनी पंचमावे केलता, ह्याच्या पण काय भरपूर मिळणार नाही. ही शेत येऊन गेले. आमचं एकच म्हणणं आहे, वन विभागाने ह्याची शेत गायची सोय करावी. त्यांच्याकडून गायची सोय व्यवस्था होत नसेल तर आमचे जेवढं नुकसान झाले त्याचं वन विभागाने आम्हाला भरपाई द्यावी किंवा एक तर गायचा बंदोबस्त करावा. इतक्या वर्षात कधीच का मागितले नाही काहीच? पण त्यावेळेस नुकसान होत नव्हतं ना आमचं ना. बरं, त्यावेळेस नुकसान होत नव्हतं आमचं. आता जास्त नुकसान व्हायला लागलं. आता काय दुष्काळ पडलाय, पाऊस पण नाही, त्यांना आतमध्ये खाय काय नाही, त्यामुळे 5-5.5 वाजता त्या गाया बाहेर त्या आणि साईडचं कंपाऊंड केले पाडून आज जाऊन पिकात खाऊन नासाडी करतात. शेतकऱ्यांना काय त्रास देतात का? शेतकऱ्याला संध्याकाळी देतात ना, झोपल्यानंतर संध्याकाळी गेलं समजा. आता शेतकरी भेटतात, शेतकरी झोपाय सुद्धा बांधत, अक्षरशः लोक झोपायला बांधत आहेत. दोघा मारले. आणि दुसरी गोष्ट असं मानलं, पावसाने तर एक वोट दिली आम्हाला, दुष्काळग्रस्त भाग आमचा. कस तरी पावसावर आपलं थोडंफार पाणी देऊन हाय त्यात देऊन पीक आणले की संध्याकाळी आज भिजवले. दुसऱ्या दिवशी अक्षरशः माझा भीमून तसं झाला माहिती का. मी आज सकाळी भिजवले, दुसरी सकाळ बघायला दुसऱ्या नासून वाटून गेले भीमाचं तुडवून. एवढं म्हणजे त्यांचं हे ताप आहे.
हे नुकसान किती वाढते किंवा कसं वाढतंय? साधारणतः एकतर दुष्काळी बाग आहे, एकतर कशी बशी पावसाच्या जीवावर पिकं येतात आणि आल्याच्या नंतर ही गुरं ठेवत नाहीत. रात्री 2-3 एकर तरी खाऊन जातात. तरी 1 एकर कमीत कमी जर क्षेत्र असेल तर त्याला खर्च कमीत कमी 10 ते 15,000 रुपये खर्च येतो. मका असेल, बाजरी असेल किंवा ऊस असेल, काय बी असेल. कारण खर्च करून झाल्याच्या नंतर कसं बसं पीक येतं पावसाच्या जीवावर आणि ती देखील ती गुरं ठेवत नाहीत. त्याच्यामुळे सरकारने याचा बंदोबस्त करावा गुरांचा. ह्याच्या आधी कधी रेस्क्यू टीम किंवा हे असं काय आलं नाही कधी? नाही, ह्याला रेस्क्यू टीम नव्हती आलेली, परंतु कातकरी लोक जे मुंबईला असतात, आगरी लोक, त्यांनी येऊन पकडण्याचा प्रयत्न केला. तो पण काही निष्फळ ठरला. आम्ही नात्यापुत्यावरून लोक आलती, त्यांना पण ते काय ऍक्च्युली जमलं नाही. त्याच्यानंतर नागपूरची आम्ही जी वाहक पकडणारी टीम असते ती पण इथं आणली. 5 दिवस ती 5 लोक थांबली होती, परंतु त्यांना पण काय त्यात यश आलं नाही. म्हणजे वारंवार बाबा प्रशासनावर आम्ही अवलंबून राहतोय अशातला पण भाग नाही, की जेणेकरून बाबा आपली अडचण आपण कशी दूर करायची. गावकऱ्यांनी म्हणजे बऱ्याच वेळा मिटिंगा घेऊन सुद्धा प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नाला यश येत नाही. म्हणून ह्या लोकांच्या ज्या उद्रेक आहे भावना त्या कारणामुळे, बाकी काही नाही. गेल्या वेळी तुम्ही काय निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं असं ठरवलं होतं, काय झालं पुढं? त्यांनी काय आम्ही बहिष्कार टाकल्यामुळं मग मागणं आमच्या गावाचा झाला की आपण ते आहे म्हणले की नका आम्ही करतो का आम्ही की समजा गुरांचा बंदोबस्त मिटिंग होतो. आमच्या मिटिंगेत आमचा एक विषय झाला. करत्यात आपल्याला आम्हाला पण आशा लागली की आता काहीतरी आपलं होईल ना, पण ते होण्याचा काही विषय झाला नाही. त्याच्यामुळं मग हे आम्ही आता मग ह्यांनी सरपंचांनी आपलं कुठेतरी म्हणले हाईत धरणार तर बोलवा, आपण पुढच्या बघू आता येईल ना. किती जण लोक धरतात आता? 7 ते 8 लोक दोन गाडी. काय करणार आहेत ते? काय करणार, पकडणार आणि त्यांना भोजन इंजेक्शन देऊन जागा पकडणार, त्यामध्ये मुर्गी बांधणार, पकडून गाया गोशाळेत पोच करणार. पण त्यावेळेस आम्हाला जे हे तुमची प्राणी मित्र संघटना त्यांनी त्रास देऊ नये. कारण काय प्राणी मित्र संघटना त्रास देते आज करते? नाही, त्यांचं काय मत आहे की गाय पकडल्याच नाही गेल्या पाहिजेत. पण त्यांना आम्ही अडचण आमची सांगितली की बाबा ह्या गायी आम्हाला काय बाबा कुठं बाहेर न्यायच्या नाहीत किंवा गोशाळेला किंवा कुठेतरी आपण पकडून बाबा त्यांना ही गोशाळेत सोडू. परंतु त्यांची म्हणजे भावना वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांना काय वाटतं की हे कत्तलीला नेत्याला, तसला काही विषय नाही. परंतु म्हणजे आम्ही भरपूर त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भूमिका अशी आडमुठीच आहे. त्यांना त्याचा बंदोबस्त त्यांनी करावा, मग गायांचा बंदोबस्त त्यांनी स्वतः करावा. म्हणते मग त्यांना बोलवायचं, मग ते येत नाहीत ना. त्यांना कसं गाय त्यांना बोलवलं की बाबा तुम्ही या, तुम्ही आम्हाला मदत करा, तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं करू. परंतु ती मदत पण नाही करायची ना, आडमोठी भूमिका घ्यायची, ही त्यांचं धोरण आहे. मग गावाचं काय म्हणणं? गावाचं काय नाही, आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा, आम्ही गाय पकडण्याचं नियोजन करणार. आम्ही पकडलेल्या गायी रितसर मार्गाने व्यवस्थित जिथं आम्हाला गोशाळेला पोच करायचे तिथपर्यंत आम्ही पोच करणार. गोशाळा चौकशी करून लोक आमचे आलेले आहेत, पदरचा खर्च करून. आणि जर गोशाळा आहे तिथे जाऊन लोक आलेले ते म्हणजे आम्ही घेतो म्हणजे ते परत त्यांचं पण आम्हाला परत सहकार्य मिळणार नाही. अगोदर म्हणजे पकडून आणा तुमची सोय तुम्ही स्वतः करायची. ठीक आहे म्हणून खर्च आपण करून गावकऱ्यांनी सगळं वरून काढली होती आम्ही समस्या 2 लाख वरून काढली, पण सगळं हे झाले. बरी आता येळाची वन खात्यात राहतात, वन खात्याने सुद्धा निर्णय घेतला पाहिजे ना बाबा आपल्याला कंपाऊंड टाका, शेतकऱ्यांना त्रास होतोय. आता एरवी असं वन खातं पाईपलाईन पण तुम्हाला नेऊन देत नाही, उपयोगाचं नाही, अजिबात नाही. तुमच्या जर नुकसान मेंढर आले तर ते बाहेर काढतात, गाय असले तर चालतंय, म्हणजे असा विषय आहे ना ते सगळा. तेवढं त्या वन खात्याला कळतं, पण नुकसान केलं काही कळत नाही. आम्ही धनगर समाजाची लोक आहेत सगळी टोटल. आमच्याकडे मेंढपाळाचा व्यवसाय आहे. थोडं फार जर बांधावं समजा आता आले तरी आमच्या केस केली जाते त्यांची. आणि मग गायचा बंदोबस्त वन विभाग करू शकत नाही. आता आम्ही तिकडे गेलतो ना कुटीला, तर प्रथमच्या वरती फालिटी असत, त्याला समजा कंपाऊंड टाकलं तुम्हाला कंपाऊंड, अजिबात त्यात कंपाऊंड काही येऊ शकत नाही. मग त्यांना काय हरकत आहे का मग वन खात्याला कंपाऊंड करायला? असं कवर चालणार असं. आता निर्णय काय घ्यायचा ही जमिनी पडीक झाली का या गायीमुळं? 15 एकर जमीन आहे आता सध्याला, त्यातली 5 एकर करतोय, 10 एकर पडीक आहे. पण आता कशी बशी 5 एकर केली, पावसाची जेव्हा आली पण ती पण येईल म्हणून ह्याची गॅरंटी नाही. पाऊस नाही, एकतर पाऊस नाही, आणि कसं बसं आलं पावसाच्या जीवावर थोडं पाणी आहे तर ते आलं तर त्याची पण गॅरंटी नाही गुरं येऊन देतील म्हणून. कारण गेल्या वर्षी बाजरी पण खाल्ली, कांदा होता तो पण खाल्ला, ऊस होता तो पण खाल्ला. इथे शेजारी पुढे 15 म्हणजे शेती 5-25-50 एकर ऊस असायचा, 25 एकर बाग असतो शेजारी. त्यांनी अक्षर शेतात आता झाडं उगवलेत, सगळं पडीक ठेवले त्यांनी, एरपाट झाडं उगवलेत. कारण गाय ठेवून देत ना काय.
खरं तर या वन आदिशी लोक कशी कोकणात असतात ती कसं आहे, माळ तशी वाढायची. परिस्थिती राहिली आमची झाली आता तेच घेऊन आम्हाला कोणाक तरी जायला लागेल म्हणजे निर्णय कळेल गावाला काहीतरी की खरं तर गायी हा धार्मिक आणि अध्यात्माचा विषय, त्याचबरोबर सगळ्यांच्या भावनेचा देखील विषय. पण इथं या गायींनीच शेतकऱ्यांचं जीवन हैराण करून सोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना असं वाटतंय की आता आम्हाला इच्छा मरण द्या, नाही तर 11 लाख रुपये घेऊन या गायी पकडून घ्या. या गावकऱ्यांना ही वेळ का आली तर गेली 10 वर्ष या 1, 2, 3, 4 असं करता करता 150 ते 150 गायी झालेत आणि आता त्या गायी पकडण्याचं काम चालू आहे. पण त्या गायी पकडतीलच अशी त्यांना भरवसा नाही, कारण याच्या आधी 3-4 वेळा हे रेस्क्यू ऑपरेशन झालेलं आहे. मोडव्याच्या जंगलात आपण होतो आणि हे शेतकरी आहेत मोडव्यातले.